वैष्णवी हगवणे आत्महत्ये प्रकरणी तिच्या पतीसह सासू सासरे दीर नणंद अटकेत आहेत। तर या कुटुंबाचा जवळचा व्यक्ती असलेला निलेश चव्हाणला सुद्धा जेरबंद करण्यात आले। धक्कादायक बाब म्हणजे वैष्णवीच्या मृत्यूनंतर निलेश चव्हाणने हगवणे कुटुंबातील तिघांचे मोबाईल हे त्याच्याकडच्या तिजोरीमध्ये ठेवल्याचे समोर आले। बघूया। वैष्णवी मृत्यू प्रकरणामध्ये ननंद करिश्माचा मित्र निलेश चव्हाणचा पाय खोलात गेलाय। कारण वैष्णवीच्या आत्महत्येनंतर निलेश चव्हाण आणि हगवणे कुटुंबातील आरोपींचं मोबाईलवरून संभाषण झाल्याचं समोर आलंय। धक्कादायक बाब म्हणजे या निलेश चव्हाणनं वैष्णवीची सासू लता आणि ननंद करिश्माचे मोबाईल आपल्याकडील तिजोरीत लपवले होते। पोलिसांनी निलेश चव्हाणच्या घरी जात लता हगवणेसह करिश्माचा मोबाईल हस्तगत केलाय। पोलिसांनी निलेश चव्हाणच्या घरून काही लॅपटॉप जप्त केले होते। त्या लॅपटॉपमध्ये काही गोष्टी होत्या, ज्या गोष्टी आपण बघतोय काहीतरी बॅगमध्ये जे आहेत ते तपास अधिकारी साहित्य घेऊन फिरतायत। या निलेश चव्हाणच्या घरून जे साहित्य जप्त केले ते आता हे साहित्य जे आहे ते या पिशवीत घेऊन हे सगळे अधिकारी वर्ग जो आहे तो निघालेला आहे। फॉरेन्सिक लॅबचे हे सगळे अधिकारी आहेत। निलेश चव्हाणला नेपाळ बॉर्डरवर बेड्या ठोकल्यात। वैष्णवीच्या बाळाची हेळसांड करणारा आरोपी निलेश चव्हाणला 3 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। दरम्यान निलेशची वैष्णवीच्या आत्महत्येत काही भूमिका आहे का याचा तपास पोलिसांकडून केला जाणार आहे। निलेश चव्हाणनं करिश्माला फूस लावून वैष्णवीचा छळ करायला लावला। वैष्णवीच्या छळवणुकीचा कट कसा रचला याची चौकशी करायची आहे। वैष्णवीचं बाळ निलेश चव्हाणने स्वतःकडे कोणत्या अधिकारात ठेवलं? नातेवाईक नसताना देखील निलेशनं वैष्णवीचं बाळ स्वतःकडे ठेवलं। निलेशवर आधी किरकोळ गुन्हा होता, त्यानंतर त्याला मुख्य गुन्ह्यात आरोपी करण्यात आले। निलेश चव्हाण हगवणे कुटुंबाला मदत करत होता म्हणून त्याला आरोपी करण्यात आले। निलेश चव्हाणनं त्याच्यावर दाखल गुन्ह्यात नेहमीच पोलिसांना सहकार्य केले। अटकेपूर्वी निलेश चव्हाण एखाद्या सराईत गुन्हेगाराप्रमाणे त्याचा ठाव ठिकाणा बदलत होता। धक्कादायक बाब म्हणजे तपास यंत्रणांच्या नाकावर टिपचून त्यानं नेपाळमधील काठमांडू गाठलं होतं। पुणे सोडताना त्यानं लाखो रुपयांची रोकड सोबत बाळगली। पोलिसांना लोकेशन कळेल म्हणून ऑनलाईन ट्रान्झॅक्शन केले नाहीत। सोबत 4 ते 5 मोबाईल आणि सिम कार्ड बाळगले। काही मोबाईल आणि सिम कार्ड मित्रांकडून घेतले। नेपाळमध्ये स्वतंत्र सिम कार्ड खरेदी केलं। प्रत्येक वेळी वेगवेगळ्या मोबाईलमध्ये वेगवेगळं सिम कार्ड घालून तो वापर करायचा। फोन बंद पडल्याचा बहाणा करत त्या ठिकाणच्या व्यक्तींच्या फोनवरून फोन करायचा। करिश्माचा मित्र असलेला निलेश चव्हाण हा हगवणे कुटुंबात नाक खुपसायचा। वैष्णवी आणि शशांकच्या वादातही तो मध्यस्थी करायचा। त्यामुळे वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणात त्याचा काही रोल आहे का याबाबत पोलीस तपासातून काय बाहेर येतं हे लवकरच स्पष्ट होईल। बालाजी पोद्दारसह तुषार झरेकर, पुणे।